इश्यूज पाहिले. तर आता त्या व्यतिरिक्त जे काही इश्यूज असतील तर ते सर डिस्कस करणार आहेत. त्याचबरोबर ॲन्सर्स कशा पद्धतीने द्यायचे आहेत, इंटरव्ह्यू कसा फेस करायचा हे सर सांगणार आहे. सरांचं नाव आहे सर निखिल सोनवणे सर. सर MPSC नायब तहसीलदार सरांना पोस्ट आहे 2014मध्ये. त्याचबरोबर वन ऑफ द हायेस्ट आहेत ते 2014च्या इंटरव्ह्यूमध्ये. ठीक आहे. त्याच्याबरोबर सरांचं इंजिनिअरिंग झालं आहे CUP कॉलेजमधून. तर मी जास्त वेळ न घेता सरांना रिक्वेस्ट करतो की थँक्यू. बेसिकली वन ऑफ द हायेस्ट मार्क म्हणजे कसं आहे, त्या वर्षी 72 मार्क होते हायेस्ट, मला 70 होते. आणि मी बेसिकली टिप्स वगैरे काही देणार नाही का, टिप्स वगैरे काही नसतात इंटरव्ह्यूज. आणि मला पुढच्या वर्षी किती पडते मी काय सांगू शकत नाही जेव्हा मी देणार हॅपी नव्हतो. ठीक आहे. मी इन जनरल एक ओव्हरव्ह्यू सांगा किंवा मला पर्स्पेक्टिव्ह सांगा इंटरव्ह्यूबद्दलचा. ठीक आहे. थोडंसं आपण ॲनालिसिस करू इंटरव्ह्यूबद्दलच. ठीक आहे. मग आपण स्ट्रक्चर माझा असं विचार आहे की एक कॉम्प्रेहेन्सिव्ह आन्सर कसं असावं ते बघू. केस स्टडी वाईज अप्रोच बघता येईल आपल्याला. ठीक आहे. रेड फ्लॅग्स कुठे कुठं रेस करायला पाहिजे ते एक सांगतो मी तुम्हाला. आणि इन जनरल इश्यूज एक 4-5 घेऊ जर तुमची इच्छा असेल तर. सुप्रीम कोर्टाचं रिलीजनवरचं जजमेंट म्हणा किंवा केंद्र कमिटीचे रिपोर्टचे थोडंफार 4-5 रेकमेंडेशन म्हणा. ठीक आहे. किंवा आर्बनशी रिलेटेड काही इश्यू असेल ते म्हणा. ठीक आहे. तर असं ओव्हरऑल घेऊ आपण 40-45 मिनिटात संपेल आपलं लेक्चर. ठीक आहे. तर स्टार्ट करूया की कॉम्प्रेहेन्सिव्ह आन्सर. ठीक आहे. आता कॉम्प्रेहेन्सिव्ह आन्सर म्हणजे कसं म्हणायचं मला की आपल्याला बऱ्याच वेळेस चॅलेंजेस वगैरे विचारतात. महाराष्ट्रासमोरचे भारतासमोरचे वगैरे चॅलेंजेस आपल्याला विचारतात. तर याच्यात होतं कसं की आपल्याला जेव्हा विचारतात की भारतासमोरचे चॅलेंजेस कुठले, तर आपण त्याला सांगतो की टेररिस्ट अटॅक झाला असेल तर टेररिझमचं चॅलेंज. ठीक आहे. मग लगेच सांगतो की नक्षलिझमचं चॅलेंज. म्हणजे काय होतं की 3 पैकी 2 चॅलेंज तर तुमचे एकाच फील्डचे आहेत, सिक्युरिटी फील्डचे. तर तसं नव्हता. जर आपण आधी विचार केला असेल ना तर कॉम्प्रेहेन्सिव्ह असं सांगता येऊ शकतं आपल्याला. म्हणून सांगताना कसं आहे शक्यतो ब्रॉड टर्म घ्या. म्हणजे इन्क्लुसिव्ह ग्रोथचं हे चॅलेंज आहे. भले तुम्हाला पटेल मिळेल मला माहित नाही, पण मला असं वाटतं की इन्क्लुसिव्ह ग्रोथ हे चॅलेंज आहे. तर पॉवर्टी येतं, अनएम्प्लॉयमेंट येतं, सगळं येतं. ठीक आहे. किंवा इंटरनल सिक्युरिटी चॅलेंज एवढं सांगितलं त्यात नक्षलिझम येतं, बॉर्डर सिक्युरिटी येतं, टेररिझम येतं, सगळं येतं. ठीक आहे. म्हणजे असं शक्यतो कॉम्प्रेहेन्सिव्ह जर घेतलं तर बरं असते. किंवा महाराष्ट्राचे पण आपल्याला सांगतात विचारतात ते चॅलेंजेस कुठले. तर आपण काय सांगतो फार्मर सुसाईडमध्ये सांगा, लगेच दुसरं ड्रॉट सांगा. ठीक आहे. आता याचा जर एक रिप्लेसमेंट शब्द सांगितला तुम्हाला ॲग्रिकल्चर डिस्ट्रेस, तुम्हाला असं वाटतं त्यात सगळे ड्रॉट असो, फार्मर डिस्ट्रेस असो, काही पण असो. ठीक आहे. तर म्हणजे देताना सगळ्यांना शक्यतो कॉम्प्रेहेन्सिव्ह दिलं तर बरं होतं असं मला वाटतं. म्हणजे ते जरा ऑर्गनाईज वाटतं आणि स्ट्रक्चर्ड वाटतं. ठीक आहे. आणि ह्या वर्षात अजिबात राहू की ऐन वेळेला मला जे सुचतील ते सांगेल बिलकुल प्लीज. कारण की चॅलेंजेस वगैरे हे प्रश्न खूप कॉमन आहेत. मी आता काल थोडंसं प्रिपरेशन करत होतो आज येण्यासाठी. तर मी काल 200 ट्रान्सलेट वगैरे वाचले. तर चॅलेंजेस हे खूपच कॉमन प्रश्न चॅलेंजेस वगैरे विचारलेला. तर शक्यतो तर बिफोर हँड प्रिपेअर करून ठेवा. ठीक आहे. ही एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. किंवा एक आणखी एक प्रश्न खूप कॉमन असतं की क्वालिटीज काय तुमच्यातले ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. तर मला असं वाटतं डिपेंड की आता ते कसं असेल तुम्ही प्रत्येकाचा व्ह्यू पॉईंट काय त्याच्यावर. मला असं वाटतं लिडरशिप ही खूप महत्त्वाची क्वालिटी. आणि त्यात मग ते कम्युनिकेशन स्किल पण येते, डिसिजन मेकिंग पण येते, तुमचं तुम्ही ते लोकांना मोटिवेट करणार पेपर स्किल येते. म्हणजे लिडरशिप क्वालिटी सांगितली ना त्यात लगेच तुम्ही असं सबस्टॅन्शिएट करा की इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल, डिसिजन मेकिंग वगैरे या सगळ्या गोष्टी. म्हणजे तेव्हा आता कॉम्प्रेहेन्सिव्ह होऊन जाते. ठीक आहे. एक दुसरी एक गोष्ट आहे मला वाटतं की इंटिग्रिटी खूप महत्त्वाचा मॅटर आहे. इंटिग्रिटी असणं एक ॲडमिनिस्ट्रेटरकडे खूप गरजेची गोष्ट, खूप गरजेची गोष्ट. आणि डिओशन किंवा पॅशन फॉर पब्लिक सर्व्हिस. ठीक आहे. पॅशन वगैरे असं शब्द वापरला ना तर नागरे पाटील सर खुश होऊन जातात. सिरियसली सांगतो. नागरे पाटील सर असले औरंगाबादला वगैरे असले तुम्ही तर ते कसं आहे पॅशन म्हणजे कसं आहे की आता मी थोडंफार 7-8 महिन्याचा मला एक्सपिरियन्स आहे. पण एवढं निगेटिव्ह ॲटमॉस्फिअर आहे सिस्टीममध्ये काम करत असताना आपल्या आजूबाजूला की आपल्याला कॉन्स्टंटली मोटिवेट राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट वाईट जरी घडली तर तुम्हाला आमदारने काही बोलला पण काहीतरी एकदम अपशब्द जरी वापरला तरी पण त्यातून काहीतरी लर्निंग घेऊन तो पॉझिटिव्हली बनलं. म्हणजे लर्निंग ॲटिट्यूड जे म्हणतात संदीप माहेश्वरीच्या भाषेमध्ये, तर ते लर्निंग ॲटिट्यूड असणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. मग त्याच्यामुळे तुमचं पॅशन वगैरे असली ना तर तो लर्निंग ॲटिट्यूड येतो किंवा ते पॉझिटिव्ह फील येते. ठीक आहे. तर ही अशा 3-4 प्रकारच्या वेगळ्या क्वालिटीज होऊ शकतात. तुम्ही आणखी एनलिस्ट करू शकता. पण शक्यतो तयार ठेवा. आणि मग तुम्हाला ही हा प्रश्न नक्की विचारणार जर क्वालिटी विचारले म्हणजे विचारले असे मित्रांना माझ्या की ठीक आहे मग तुम्हाला तुम्ही म्हणतात की ह्या क्वालिटी मग तुमच्याकडे कुठल्या क्वालिटी आहेत. तर मला जर असा प्रश्न विचार असेल ना तर मी सांगेन की सर माझ्याकडे मोरॉलेस सगळ्याच या क्वालिटी आहे, फक्त स्केल कमी असते. ठीक आहे.
म्हणजे मग त्याच्यासाठी जर सबस्टॅन्शिएट करण्यासाठी जर मला विचारलं तुम्ही कसं काय आणता लिडरशिपची क्वालिटी, तर मी सांगेल त्यांना की मी कॉग्निझंटला काम करत असताना 10 लोकांची टीम हँडल केली होती आणि मी तुम्हाला सांगतो ना असं काही गरजेचं नाही की कोणी सॉफ्टवेअरमध्ये किंवा कुठं काम केलं म्हणजे लिडरशिपची, तुम्ही कॅप्टन जरी असले तरी तुमच्याकडे लिडरशिपची क्वालिटी, दॅट्स फॉर शुअर. ठीक आहे, म्हणजे काही गरजेचं नाही की काहीतरी एकदम खूप मोठी इनफॅक्ट माहिती आहे का आपण जॉब सोडून इकडे येतो हे डिसिजन मेकिंग सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी लिडरशिपची. म्हणजे आपल्याकडे असतात सगळ्या क्वालिटी, फक्त त्याचे काय क्वांटिटी किंवा ते रेंजवरती आपण कमी जास्त असणार. म्हणजे आता श्रीकरमध्ये सर 10 out of 9 असतील तर आपण 10 out of 3 असणार, 4 असणार, पण असणार. प्रत्येकाकडे कुठली क्वालिटी असते. ठीक आहे, ती फक्त स्वतः काही ती सांगायची, ती रिप्रेझेंट करायची. ठीक आहे, हा एक पार्ट होता मला सांगायचा. म्हणजे तुम्ही आता जेव्हा प्रिपरेशन करताय 5-7 दिवस राहिले, मला माहिती तुमचा प्रत्येक मिनिटं महत्त्वाचं होऊ शकतो, तर आपण जास्त कॅपिटलाइज करायचा प्रयत्न करू पुढची 40 मिनिटं. तर जेव्हा रिफॉर्मबद्दल कुठे पण विचार करता ना तुम्ही, तर DPSP शक्यतो डोळ्यासमोर आणून इमेजिन करा, पण आत्ताच करा, इंटरव्ह्यूच्या दिवशी करा. कुठली गोष्टी DPSP जर समोर आली ना त्याच बेसिसवरती सांगायचं असतं आपल्याला गोष्टी. ठीक आहे, आज पोलीस रिफॉर्म वगैरे पण लेक्चर झाला वाटतं तुमचं, त्यातले प्रकाश सिंग केस माहिती आहे तुम्हाला. प्रकाश सिंग केस माहीत असणं खूप गरजेचं आहे पोलीस रिफॉर्ममध्ये. म्हणजे कसं असतं सांगू ना की मी पुढे केस स्टडीमध्ये तुम्हाला बोलणारच आहे, गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी एवढ्या स्कीम्स आहेत, ऑलरेडी एवढ्या पॉलिसी इतक्या छान आहेत, फक्त त्या चांगल्या इम्प्लिमेंट करणं एवढंच फक्त चॅलेंज आहे ॲडमिनिस्ट्रेशनसमोर. फार काय आपल्याला आउट ऑफ बॉक्स जाऊन काहीतरी इनोव्हेटिव्ह करून दाखल काहीच गरज नाही, ऑलरेडी जे आहे ते जर इम्प्लिमेंट केलं इट्स मोर दॅन सफिशियंट. ठीक आहे, म्हणून प्रकाश सिंग केस फक्त एक करून ठेवा का विथ एक्सपेक्टेड क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगणार होतो पॅनलच्या वेळेस तुम्हाला सांगेल फॅक्ट. ठीक आहे, प्रकाश सिंग केस काय ते पण सांगतो. ठीक आहे, त्या 2-3 गोष्टी सांगतो. तर हे कॉम्प्रेहेन्सिव्ह आन्सरबद्दल एक झालं. दुसरी गोष्ट मला तुम्हाला एक सांगायची होती की केस स्टडी अप्रोच. ठीक आहे, तर केस स्टडी आपल्याला असं गुगल सिस्टम द्यायची म्हणून दिली मी. तर मी 1-2 केस स्टडी वाचत होतो किंवा ऐकल्या पण, तर त्याचा फायदा कसा होतो मी पुढे सांगतो. तुम्ही केस ती व्यवस्थित ऐका. ते म्हणजे कसं आहे की एक प्रकारची ती भाजीची तरी आहे. ठीक आहे, त्यात फक्त तुम्हाला नंतर मग कुठली भाजी टाकायची ती टाकू शकता, शेवभाजी टाका, हे टाका, ते टाका. म्हणजे जर तुमच्याकडे असली तर तुम्ही काही टाका. म्हणजे मला असं म्हणायचं की ते एक वेळेस तुम्ही केस स्टडी व्यवस्थित ऐकली, त्यातले पॉईंट तुम्ही जर समजून घेतले, मग ते प्लास्टिक बॅनला विचारू द्या का स्वच्छ भारत अभियान इम्प्लिमेंट करायला विचारू द्या किंवा मला ते दुसरं काय विचारू द्या, आपण त्याच मोरलेस अप्रोचप्रमाणे त्याला डील करू शकतो. ठीक आहे, आता केस स्टडी अशी आहे की निलगिरीमध्ये ना म्हणजे उटी डिस्ट्रिक्टमध्ये, ठीक आहे, तर तिथं प्लास्टिकचा खूप ट्रिमेंडस प्रॉब्लेम होता. आणि उटी निलगिरी म्हणजे क्वीन ऑफ द हिल, तर तिथं खूप टुरिस्ट वगैरे येतात, तर प्लास्टिकचा खूप प्रॉब्लेम होता. प्लास्टिक म्हणजे मग अशा वेळेस काय झालं की तिथले जे प्राणी वगैरे आहेत ना, म्हणजे डिअर म्हणा किंवा तिथला बफेलो म्हणा, तर ते प्लास्टिक खाऊन वगैरे मरायला लागले. तर त्याच्या पोस्टमॉर्टममध्ये पण ते दिसायला लागलं. केस स्टडी व्यवस्थित आहे का, तर दिसायला लागलं. तर मग डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आणि NGO वगैरे असं वाटलं की याच्यावरती काहीतरी तर उपाय केला पाहिजे की, कारण की टुरिस्ट पण येत आहे आणि इतर थ्रो करताय, यूज अँड थ्रो कल्चर आहे आजचं प्लास्टिकचं, तर ते खूप त्रास होतो या गोष्टीचा. ठीक आहे, आणि 60% ऑफ वेस्ट फक्त प्लास्टिक होतं. ठीक आहे, मग आता डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आणि NGOने मिळून काय ठरवलं ते आपण बघूया. म्हणजे कसं ते तुम्हाला शेवटी मी सांगेल, लिस्ट करेल की कुठले पॉईंट टेकअवेज कुठले होते या स्टडीमध्ये. फक्त आता कसं आहे, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन एक कमिटी फॉर्म केली. ठीक आहे, कमिटीमध्ये असं म्हटलं गेलं की तुम्ही कमिटीने मग स्टडी केला की नेमका रिअली प्रॉब्लेम आहे का, आहे तर किती स्केलवरती आहे. ठीक आहे, हा सगळा स्टडी केला. नंतर मग सगळ्या लोकल बॉडीजला बोलवतो, ग्रामपंचायतच्या जे मुख्य असतात वगैरे ते सरपंच वगैरे मोठे. ठीक आहे, त्यांना बोलवलं आणि त्यांना रिप्रेझेंटेशन दिलं की प्लास्टिक बॅनचे असे प्रॉब्लेम होते आपल्या तालुक्यामध्ये, डिस्ट्रिक्टमध्ये, तर तुम्ही प्लास्टिक बॅन करायला पाहिजे असं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं ते बघा. तर मग लोकल बॉडीजला ते प्रेझेंटेशन पटलं, आवडलं, त्याचे फायदे समजले आणि त्यांनी नंतर जाऊन प्लास्टिक हे रिझोल्युशन पास केलं ग्रामसभेत. असं रिझोल्युशन पास करता येतं आणि प्लास्टिक बॅन असं ठराव मंजूर केला प्रत्येक ग्रामपंचायत, तिथे जेवढ्या ग्रामपंचायत त्यांनी. मग ते डिस्ट्रिक्ट गॅजेटमध्ये पब्लिश झालं. ठीक आहे, की आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये आता प्लास्टिक बॅन आहे. आता याच्यात ऑफकोर्स चॅलेंज होणारच. चॅलेंजेस काय काय ना, तर पहिली गोष्ट लोकांना एक तर आवडणार आहे की या प्लास्टिक इतकं सोपं आहे, कन्व्हिनियंट आहे. दुसरं ट्रेडर काय म्हणणार, जो विकतोय वस्तू त्याला ते द्यायला सोपं आहे, कन्व्हिनियंट आहे. तिसरे लोक कोण मारणार, म्हणजे जे असतील ते कुठले, तर ज्यांचं लाईव्हलीहूड प्लास्टिकवरती डिपेंड आहे, जे प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे विकतायत ते लोक म्हणणार की यार प्लास्टिक बॅन केल्यामुळे आमचं लाईव्हलीहूड जात आहे. पण डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनचं असं म्हणत होतं नाही, आपल्याला डिटर्मिनेशनने हे काम करायचं आहे, म्हणजे करायचं आहे. कारण की लोकांचं हेच ॲटिट्यूड आहे, 5 दिवस हेल्मेट सक्ती करतात, 6व्या दिवशी हेल्मेट सक्ती विसरून जातात आणि मग आपण कशाला हेल्मेट विकत घ्यायचं. पण यावेळेस त्यांनी ठरवलेलं होतं की आपल्या डिटर्मिनेशन हे करायचं. तर त्यांनी कसं केलं की सगळ्या स्टेक होल्डरला एकत्र केलं. मग स्टेक होल्डरमध्ये आपण बोलताना विसरून जातो, पण रोटरी क्लब येतात, आपल्याला NGO वगैरे सुचतं, पण बाकीच्या गोष्टी सुचत नाही. रोटरी क्लब असू द्या, NCC असू द्या, NSS असू द्या, ठीक आहे, नंतर मग स्टुडंट्स असू द्या. तर स्टुडंट्ससाठी त्यांनी काय केलं माहिती का, एक श्रीकर परदेश सरांचा अप्रोच आहे, तो खूप चांगला आहे. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की कुठल्या पण गोष्टीत आहे ना, अवेअरनेस, कुठल्या पण गोष्टीला टॅकल करण्यासाठी अवेअरनेस, इन्व्हॉल्वमेंट
आणि एन्फोर्समेंट असं केलं जातं. आता यांनी पहिल्या 2 गोष्टींवरती स्टार्ट केलं, अवेअरनेस आणि इन्व्हॉल्वमेंट. अवेअरनेस कसा केला तर लोकांना प्रेझेंटेशन देऊन सेमिनार देऊन वगैरे अवेअरनेस सुरुवात केली लोकांना. ठीक आहे. नंतर मग स्टुडंटमध्ये अवेअरनेस कसा आणला कारण की स्टुडंट कसं फ्युचर असते ते लाईफ लॉंग ते तसंच जगतील म्हणून त्यांच्यासाठी इको क्लब स्थापन केले प्रत्येक शाळेमध्ये आणि त्यांना समजून सांगितलं की का प्लास्टिकने वापरलं पाहिजे. ठीक आहे. इको क्लब स्थापन केले. नंतर मग रोटरी क्लब, नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी खूप मास ट्रिमेंडस याचा फरक पडला. आणि मग ट्रेनर्स वगैरे जे पहिले अपोजिशन करत होते त्यांनाही नंतर काय लागलं की ठीक आहे आपण साथ दिली पाहिजे गव्हर्नमेंटला या बाबतीमध्ये. ठीक आहे. मग तो हळूहळू ते हे कमी होत गेलं. मग आता प्लास्टिक तर देत नाही, मग त्याला अल्टरनेटिव्ह पाहिजे. मग ते असे पेपराच्या किंवा खाकी वगैरे अशा बॅग्स क्रिएट करायला लागले आणि त्याच्या पिशव्या होत्या त्याच्याने लाईव्हलीहूड खूप चांगला जनरेट झाला. आणि तो लाईव्हलीहूड कोणाला मिळाला तर विडोज, डिसेबल, ट्रायबल्स वगैरे यांनी त्या पिशव्या क्रिएट केल्या. ठीक आहे. तर याच्याने काय झालं 60% ऑफ वेस्ट डायरेक्ट गायब झालं. ठीक आहे. आणि एन्फोर्समेंट कसं केलं की सापडला की ज्याच्याकडे प्लास्टिक असेल त्याला लगेच फाईन म्हणजे फाईन, अजिबात सुटका नाही. त्यासाठी प्लास्टिकचे इन्स्पेक्टर नेमले स्पेशल. ठीक आहे. मग नंतर मग समजा जर प्लास्टिक पडलेलं असेल तर मग स्टुडंटसाठी ट्रेक ठेवले, प्लास्टिक पिकिंग ट्रेकिंगला जाताना मग प्लास्टिक पिक करतील. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी केल्या. तर या सगळ्या फायदा असा झाला की प्लास्टिक बॅन तर सक्सेसफुली इम्प्लिमेंट झालंच. आता याच्यातून तुम्हाला एवढी केस स्टडी सांगितली असेल मी त्याचं कारण असं की जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं रिफॉर्म विचारलं तुम्हाला काय वाटतं की कसं दुरुस्त करणार तुम्ही सिस्टममध्ये आल्यानंतर तर एक जर आपण जर पॉईंट जर किंवा स्वच्छ भारत अभियान कसं राबवणार हे जर तुम्ही पॉईंटमध्ये जर की टेकअवेज घेतले तर तुम्हाला नक्कीच हे फिरून फारून येऊ सांगू शकतो. म्हणजे यांनी केलेले टेकअवेज काय होते तर सगळ्यात पहिलं बघा तुम्हाला आपल्याला आहे ना बऱ्याच वेळेस असं विचारलं जातं UPSC तर बऱ्याच वेळेस विचारतात की तुम्हाला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून आम्ही अपॉइंट केलं. ठीक आहे. आणि मग तुमचे पहिले 3 प्रायोरिटी गोष्टी. ठीक आहे. तर आपलं कसं असते म्हणजे माझं असं असेल मे बी सगळ्यांचं असेल की आपल्याला लगेच डोक्यात येते एज्युकेशन हेल्थ असं. पण प्लीज सांगतो तुम्हाला असं अजिबात सांगू नका. त्याचं कारण असं की प्रत्येक डिस्ट्रिक्टचा प्रॉब्लेम वेगळा असतो. सर मी तिथे जाऊन पहिले बघेन की तिथं काय प्रॉब्लेम. ठीक आहे. त्यानंतर मी प्रायोरिटी करतो. म्हणजे स्टडी शुड बी द फर्स्ट स्टेप. आता या स्टडीमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलं कमिटी स्थापन केली, त्यांनी स्टडी केला, प्रेझेंटेशन केलं, स्टेक होल्डर इन्क्लूड केले. म्हणजे ते जे 3 स्टेप्स आहेत ना तुम्हाला अवेअरनेस, इन्व्हॉल्वमेंट आणि एन्फोर्समेंट या तिन्ही पार्टवरती ते खूप व्यवस्थित पद्धतीने त्यांनी ते मॅनेज केले. ठीक आहे. तर इको क्लब स्थापन करणं म्हणा किंवा एन्फोर्समेंट म्हणा, प्लास्टिक ट्रेकिंग म्हणा, आउट ऑफ बॉक्स पण आयडिया आहे त्याच्यात नाही असं नाही. पण ते व्यवस्थित सगळे स्टेक होल्डर एकत्र आल्यामुळे ते व्यवस्थित इम्प्लिमेंट झालं. ते उद्या उठून तुम्हाला विचारलं तर हे सगळं वापरा, रोटरी क्लब वापरा, इको क्लब स्थापन करून हे वापरा. हे म्हणजे तुमच्यासाठी मी फॉल्ट दिलं होतं. ठीक आहे. हे तुम्ही कुठल्या ॲप सगळं तुम्ही वापरू शकता. आणखी एक केस स्टडी वाटली तर आपण नंतर बघू ती नरेगाची केस स्टडी. नरेगाची पण केस स्टडी ICTचं ते मॅप 1-2 मिनिटं सांगतो तुम्हाला. गुजरातमध्ये त्यांनी काय केलं GPS आणि GISचा उपयोग सुरू केला नरेगाच्या केस स्टडीसाठी. ठीक आहे. तर त्याच्यात काय झालं की GPS GIS मॅपमुळे तो कंपोजिट मॅप सगळ्यात पहिले क्रिएट केले. GPS GISचं सॉफ्टवेअर थ्रू कंपोजिट मॅप क्रिएट केले. ते मॅप क्रिएट केल्यामुळे काय झालं की गावावाल्यांसोबत एकत्र बसले आणि मग त्या मॅपमध्ये असं होतं की वॉटर कुठे आहे, वॉटर बॉडीज कुठे आहे. ठीक आहे. मग कंट्रोल कुठे आहे, मग लेवलिंग कसं आहे, कमी जास्त आहे, हे सगळं त्या मॅपमध्ये समजायला लागलं. मग आधी कसं होत होतं की आपण इथं बसून प्लॅन तर करतोय पण आपल्याला समजत त्या टेक्निकवरती इथं लेवलिंग आहे का नाही आहे. ठीक आहे. तर हे असते तुम्हाला मॅपमध्ये समजून समजायला लागलं. मग प्लॅनिंग करत असताना सगळ्यांना इन्क्लूड केलं गेलं. ठीक आहे. आणि हे GPS GIS आणि ICTचा वापर केल्यामुळे नंतर मग तुमचं ई-मस्टरिंग केलं. म्हणजे नरेगाचा हा होता, नरेगाची ई स्टडी होती. तर ई-मस्टरिंग केलं म्हणजे त्याच्यात डुप्लिकेशन वगैरे होणार नाही अजिबात. ई-मस्टरिंगमध्ये म्हणजे जॉब कार्ड्स वगैरे क्रिएट करतात असताना डबल नावं होणार वगैरे किंवा मग DBTचा वापर केला, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केलं. जे आधी असं म्हणतात म्हणजे असं आहे त्याच्यात की 15 दिवस लागायचे पैसे ट्रान्सफर व्हायला, ते 48 तासाच्या आत व्हायला लागले. ठीक आहे. नंतर मग आधी कसं व्हायचं की तालुका लेवलला नोडल ऑफिसर असतो नरेगाचा, तर तेव्हा रोज जाऊन बघणं शक्य नाही. इट इज हायली इम्पॉसिबल की रोज जाऊन बघेल की इम्प्लिमेंटेशन काय चालू आहे, आज नक्की काम चालू आहे का, ते बुलडोझर करून घेत आहे. तर हे GPS थ्रू तिथं टेक्निकल असिस्टंट जातोय का नाही हे पण त्याला समजायला लागलं. कारण की तू तिथं फोटो काढून मला पाठवा म्हणजे आजचा त्या डेटमधला तो दिसेल. म्हणजे ते एन्फोर्समेंट पण भारी झालं, अकाउंटेबिलिटी वाढली. आणि या सगळ्यांचं मी एक स्टडी सांगायचं कारण असं की आपल्याला वाटतं की नरेगा कशी स्कीम आहे, काय स्कीम आहे. पण याच्यात सगळ्यात बेस्ट याचा बेनिफिट त्या गावाला काय झालं माहिती का की तिथले मेजॉरिटी ऑफ जे लोक होते ते ट्रायबल होते. त्यांचं ह्या स्कीममुळे म्हणजे ह्या व्यवस्थित इम्प्लिमेंटेशनमुळे मायग्रेशन थांबलं. आणि मायग्रेशन थांबल्यामुळे बाकीचे पॉझिटिव्ह म्हणजे त्याचं जे होतं स्पिल ओव्हर इफेक्ट कसा झाला की मायग्रेशन थांबल्यामुळे तिथं जे लोक होते त्यांच्यावरती गव्हर्नमेंटला स्कीम व्यवस्थित टार्गेट करता आल्या बाकीच्या हेल्थच्या, एज्युकेशनच्या. नरेगामध्ये रस्ते बांधले गेले, ॲम्ब्युलन्स यायला लागले, IMR कमी झाले. म्हणजे आपल्याला इमॅजिन करता एवढा
पॉझिटिव्ह स्पिलओव्हर इफेक्ट झाला त्याचा. म्हणजे ICTचा हा खूप चांगला उपयोग आहे त्या केस स्टडी थ्रू. म्हणून मला केस स्टडी तुम्हाला 2 या सांगण्याचं कारणच असं की ICTचा उपयोग कसा किंवा एक 4-5 गोष्टीचा डोक्यात राहू द्या तुमच्या स्टेक होल्डर इन्क्लूड करणं वगैरे. तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीवरती रिफॉर्म विचारलं तर हेच गोष्टी वरती खाली करून टाकून द्यायच्या. जसं मेन्सला UPSCला असं असं ठीक आहे. म्हणून मला केस स्टडी सांगायचं वाटतं तुम्हाला. दुसरं आणखी एक गोष्ट रेड फ्लॅग. तुझं नाव द्यायचं म्हणून दिलं मी. रेड फ्लॅग म्हणजे कसं माहिती का की बऱ्याच वेळेस इंटरव्ह्यूला आहे तुमची कॉमन सेन्स अलर्टनेस हे बघत असतं. फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो ते ठीक आहे. किंवा आधी तुम्हाला माहिती असेल आता मेंटल अलर्टनेस कसा बघतो बऱ्याच वेळेस माझ्या मित्रांना विचारलं 2 लेडीज पीएम सांगा भारताच्या ठीक आहे. दुसरं नाहीच आहे ना एकच लेडीज पीएम आपल्याला वुमन पीएम ठीक आहे. तर मग अशा वेळेला आपण एखाद्याच बोलून CGI सांगा वुमन CGI सांगा भारताची ठीक आहे. वुमन CGI नाही ना वुमन CGI नाहीच आहे आपल्याकडे ठीक आहे. कारण नाहीच आहे कोणी लेडीज झालीच नाही. सुप्रीम कोर्ट जज झाली फक्त ठीक आहे. म्हणजे हे आपला अशा वेळेला अलर्टनेस असणं खूप गरजेचं आहे. किंवा कधी कधी कॉमन सेन्स किंवा त्याचा अलर्टनेस विसरून जातो. फॉर एक्झाम्पल UPSCला खूप छान प्रश्न विचारला होता. त्यांना असं विचारलं UPSCला प्रश्न की तुम्ही रस्त्याने जाताय ठीक आहे ॲक्सिडेंट बघितला SDMच्या कामातून तुम्ही चाललेले तुम्ही रस्त्याने ॲक्सिडेंट बघितला तर तुम्ही काय स्टेप केलं. तर आपल्याकडे काय येतं फर्स्ट एड करणार हे करणार पोलिसला फोन करणार किंवा ॲम्ब्युलन्सला फोन करणार. तर त्याला काय उत्तर दिलं असंच उत्तर दिलं त्यांनी. पण शक्यतो असं येऊ शकतं किंवा कोणाचं आणखी चांगलं उत्तर येऊ शकतं रिफाईंड मे बी असं येऊ शकतं किंवा रिफाईंड येऊ शकतं. तर मग त्याने बोर्डाने काय उत्तर दिलं तर तुमची गाडी एवढी भारी का तिच्यात तुम्ही जाऊ शकतो आणि ते कॉमन सेन्स किंवा तुमचं ते समजसुसकता प्रेझन्स ऑफ माइंड चेक झाला. ज्या अर्थी तुम्ही ॲम्ब्युलन्सला फोन करा या अर्थी तुम्हाला तुमच्या गाडीतून तो मारणाऱ्या माणसाला घेऊन द्यायची गाडी ठीक आहे. तुमच्या इंटिग्रिटीवरती क्वेश्चन मारू शकतो. कॉमन सेन्स अलर्टनेस असणं गरजेचं ठीक आहे. अलर्टनेस असणं गरजेचं. म्हणून मला तुम्हाला 2-3 एक्झाम्पल सांगते किंवा असं एक ट्रिक पण करतात कधी कधी. माझ्या एका प्रश्नात झाली की मला विचारलं तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर मला सांगा पहिला विषय कुठलं इव्हेंट झालं. सॉरी सर नाही सांगता मग म्हणजे एक काम करा तुम्हाला एक ऑप्शन होतो मग सांगा. त्याने मला 3 ऑप्शन दिले ठीक आहे. सॉरी सर कंपनी सांगता आणि ते 3 ऑप्शन चुकीचे होते ठीक आहे. म्हणजे जर मी पिक केलं असतं त्या ऑप्शनमधून सर हे ऑप्शन आहे तर याच्यावर काय म्हणजे याला घास टाकली तर उचलतो ठीक आहे. असं पण वाटतं नाही सिरियसली ह्या लहान गोष्टी पण या मॅटर करतात सिरियसली मॅटर करतात. आणि मी कसं केलं की मला थोडीशी जास्त बोलायची पण सवय तर मी त्यांना म्हणतो सॉरी सर म्हटलं याच्यातून पण मला सांगता आणि पण चाकाचा शोध हा खूप रिव्हॉल्व स्टोरी होता. तर हे बोलल्यामुळे त्यांना पटलं पण आणि ते आवडलं पण त्यांना ठीक आहे. याच्यातून एक तर सांगितलं ते एक तर बुलशीट ऑप्शन दिलेले होते काय कामाचे ऑप्शन नव्हते ते लगेच समजत होतं. पण ते पिक केलं असतं ना पोलीस जर पिक केलं असतं तिथं तर प्रत्येक त्यांना ते वाटलं असतं. आणि कसं आहे की इंटरव्ह्यूला बऱ्याच वेळेस कसं होत असते आता हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं नाही पण बऱ्याच वेळेस एखाद्या गोष्टीचं उत्तर सॅटिस्फॅक्टरी मिळालं किंवा एकदम अनसॅटिस्फॅक्टरी मिळालं तर तिथून मोड चेंज होतो. मोड चेंज होतो म्हणजे की ग्रॅज्युएशनचं उत्तर एकदम घाण दिलं तुम्ही किंवा एकदम भारी दिलं तर ग्रॅज्युएशन बरोबर तुमच्या दुसऱ्या पार्टवरतीच येईल किंवा एका मेंबरबरोबर दुसऱ्या मेंबरवरती येईल. असं खूप वेळेस होत असतं. एखाद्या गोष्टीला तुम्हाला एक्सलंट म्हटलं त्यानंतर तो टॉपिक चेंज होतो जाऊ द्या याच्यात आपल्याला चेक करायची गरज नाही किंवा महामित्र उदय चौधरी तर तो सिलेक्ट झाला तर डिबेटिंगचं तो सेक्रेटरी होता तर डिबेटिंगचं त्याला करायला लावलं डिबेटिंग करायला लावलं तर जसं डिबेटिंग त्याला सुरू केलं त्याला म्हणलं थांब त्यांना लगेच समजतं की याला 100% डिबेटिंग खूप भारी करता येतं आता याची ही क्वालिटी चेक करण्यात काहीच पॉईंट नाही ठीक आहे. तर असं शक्यतो अप अँड डाऊन्स किंवा हे असं शिफ्टिंग होत असतं ठीक आहे. तर आणखी याच्यात आणखी मला एक सांगायचं होतं की ह्युमिलिटी आपण सॉरी सर म्हणून हे सगळ्या गोष्टी तर गरजेचे आहे. सॉरी सर माहीत येस करा हे डेफिनेटली विचारा प्लीज. चाइल्ड सेक्स रेशो जर माहीत नसेल तुमच्या तालुक्याचा डिस्ट्रिक्टचा आणि तुम्हाला वाटत असेल अराउंड आहे तो तर प्लीज सांगतो मी तुम्हाला केस करतो सर आयडिया नाही असं सिरियसली सांगतो. मित्राला एक प्रश्न विचारला होता त्याचा डिव्हाइस ते ऑप्शन होता चोरी याच्यातला फरक सर तर त्याने केस करायला सुरुवात केली. तर तुम्हाला माहिती आहे का पॅनलवर एकदम घाण एक्सप्रेशन आहे सिरियसली घाण एक्सप्रेशन आहे तुम्हाला माहिती आहे का नाही सर म्हणजे लॉजिकल सांगा तुम्हाला विचारता नाही येतं लॉजिकल सांगायचं हे MPSCची गोष्ट UPSCची म्हणजे 800 सरांनी असं केलं म्हणजे 800 सर खूप साधी आणि सिम्पल होते म्हणजे त्यातलं त्यात ठीक आहे. तुम्हाला माहिती का डिव्हाइस किती सेन्सिटिव्ह गोष्ट आहे त्याच्यावरती किती टेक्निकली तुम्हाला माहीत असतं त्याच्यावर मला असं वाटतं की गेस करा असं विचार बेटर आहे ठीक आहे. आणि कधी असं असतं एक इंटरव्ह्यू वाचत होतो त्यात असं पण दिलेलं होतं की त्याला एकच प्रश्नाला ग्रेड करत होती ठीक आहे. त्याला एखादं उत्तर सांगायचं होतं पण कसं इंटरव्ह्यू फॉर्मॅट आहे किंवा इंटरव्ह्यू आहे म्हणून आपण ते बोलू शकत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पॉलिटिशियनबद्दल काय बोलायचं पॉलिटिशियन असं सांगायचं की हे पॉलिटिशियन असेच आहे किंवा पॉलिटिशियनमध्ये त्रास वगैरे होतो ठीक आहे. तर मग अशा वेळेस आपण डायरेक्ट बोलू शकत नाही. मग अशा वेळेस असं एखादं वाक्य वापरा सर नम्रपणे सांगतो की पॉलिटिशियनचा नम्रपणे सांगायचं ह्या वाक्याने काय त्याला ह्युमिलिटी ऐकायचं ठीक आहे. आता समोरचा ड्रिलच करतोय आणि ऐकून पण घेत नाही उत्तरही थांबवत नाही मग आता काय ते सांगावं लागेल ना अशा वेळेस लावून टाकायचं नम्रपणे सांगतोय ठीक आहे. फरक पडेल थोडंसं असं वाटतं मला ठीक आहे.
एक रॅपिड फायर राऊंड पण असते बरं का, बऱ्याच वेळेस होते आणि कधी कधी ग्रिलिंग केलं जातं. रॅपिड फायर राऊंडमध्ये मीच रॅपिडली काही प्रश्न विचारतो, मीच त्याची उत्तरं सांगतो आणि तुमच्या पण जेवढं लक्षात राहते तेवढं लक्षात ठेवा. कारण की वुमनचे प्रश्न खूप जनरली विचारले जातात, खूप विचारतात. आम्ही काल ट्रान्सलेट वगैरे होतो ना, तर पहिली काय हे काय ते काय खूप विचारलं जातं. समजा आता 20 प्रश्न सांगतो, 20 प्रश्न उत्तर पण होते. पहिली महिला प्रेसिडेंट प्रतिभा त्रिपाठी, पहिली स्पीकर मीरा कुमार, ठीक आहे, मीरा कुमार, ठीक आहे. नंतर मग पहिली गव्हर्नर सरोजिनी नायडू, पहिली CM सुचिता कृपलानी, ठीक आहे. नंतर मग पहिली अशोका अवॉर्ड, अशोक हा अवॉर्ड कोणाला मिळाला आहे, अशोका, ठीक आहे. तर मग तो मिळाला आहे नीरजा भानू, ठीक आहे, कारण ती न्यूजमध्ये किंवा पहिली सुप्रीम कोर्टची जज कोर्ट, ठीक आहे. म्हणजे पहिली वुमनबद्दल चाललं आहे सगळे वुमन जज कोर्ट, तर ती आहे मीरा फातिमा बीबी, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, मीरा साहेब फातिमा बीबी, ठीक आहे. नंतर मग पहिली हेड हॉस्टेल कोर्ट सावित्रीबाई फुले, ठीक आहे. नंतर मग पहिली ह्युमन युनिव्हर्सिटी कुठून रिसेंटली, ठीक आहे. आणखी त्याच्यात काय आहे, पहिला भारतरत्न कोणाला तर इंदिरा गांधीला, पहिला नोबेल प्राईज कोणाला तर मदर तेरेसा, ठीक आहे. म्हणजे एवढं तरी ॲटलिस्ट बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे पारस पहिलं IPS तर सांगता येईल तुम्हाला, किरण बेदी आहे. पहिलं लेफ्टनंट जनरल वगैरे विचारलं तर ठीक आहे, माझ्या नाही सांगा, मग खूपच जास्त करण्यात पण काय पॉईंट आहे, काहीतरी नाही पण म्हटलं पाहिजे ना, ठीक आहे. तर असे म्हणजे सगळंच माहिती वाटतं, पाठच करून आला असं वाटायला, ठीक आहे. बेसिक गोष्टी सांगता मला झालं. आणि मी का सांगितलं, कारण की ह्या निमित्ताने ते तुमच्या कानावरून जातील आणि ऐकून सुचलं, ठीक आहे, म्हणून सांगितलं. याच्यात आणखी रॅपिड फायर राऊंडचा मुद्दा काय माहिती का, आपल्याला बॉदर करतात किंवा प्रेशराईज करतात आणि मग आपल्याला खूप चांगल्या वस्तू विसरून जातात. असे असंच सांगतात, पहिली कोणाला मला विचारलं सर इंदिरा गांधी असं सांगायचं, थोडं पॉज घेत हळू सांगायचं, लगेच एकदम एक्सायटेडमध्ये सांगायचं, म्हणजे आपल्यालाही वेळ मिळतो आणि मग त्या वेळेमध्ये प्रेशराईज करतो. हे तर असली रॅपिड फायरिंग करतात, राष्ट्रीय प्राणी काय, राष्ट्रीय पक्षी काय, अरे मला थांबलं जरा सांगतो नाही कुठं चाललं आहे. आणि याच्यावर काय होतं, माझा एकदम चांगला मित्र राष्ट्र नॅशनल सॉंग सांगतात, एकदम स्कॉलर बघा, तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, तो नॅशनल सॉंग सांगतात. नॅशनल सॉंग सांगता आलं नाही UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये, का प्रेशराईज होऊन गेला ना, साहजिक ना, ते प्रेशराईज करणार तुम्हाला. म्हणजे काही म्हणजे एक मित्राचा मित्र होता, तो 21 वर्ष वगैरे वय होतं, UPSCने तर एवढं त्याला टार्गेट केलंय, आल्यापासून पेपर वाचणार पण त्याच्याकडे लक्ष देणार, म्हणजे तो तर डोक्यामध्ये तयारीच त्याची, पुढचा इंटरव्ह्यू आपल्याला 100% देणे, अभ्यास करणं आहे घरी जाऊन. पण त्याला खूप चांगलं मार्क दिले, का तर त्याने मेंटल काम कंटिन्यू ठेवलं, तर ते मॅटर करतं. तुम्ही पण लक्षात ठेवा, काय घाबरायचं, ठीक आहे, दिलं तर दिलं, शेवटी तुम्हाला सांगणारच एक गोष्ट, की एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, म्हणजे सिरियसली मॅटर करतं. की बघा इंटरव्ह्यूला जशी आपल्याला तशी त्यांना पण काय चांगली जास्त गोष्ट, त्यांना पण चांगली विश्वास लागतात आणि आपण पण इंटरव्ह्यू जात नाही, मॉक इंटरव्ह्यू देत नाही आपण MPSC तर त्यांनाही गरज आहे 100% द्या. आणि MPSC कुठली पण इंटरव्ह्यू प्रोसेस सिलेक्शन प्रोसिजर ॲटलीस्ट कॉम्पिटेटिव्हमध्ये रिजेक्शन प्रोसेस ठीक आहे, येतं नाही येत सांगून मोकळे व्हा, ठीक आहे. आणखी एक एक्सपेक्टेड क्वेश्चनमध्ये मला असं सांगायचं होतं की या पॅनलचा नॅचरल बायस असतो त्याच्या आधीच्या वर्कचा, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मोरे सर